लाडकी बहीण योजनेमधील गोंधळावरती एका भुऱ्यानं सल्ला दिलेला आहे। भुऱ्याने लाडकी बहीण योजनेवरती स्वातंत्र्य दिनी केलेलं भाषण सध्या जोरदार चर्चेत आहे। लाडकी बहीणप्रमाणे लाडकं लेकरू अशी लहान मुलांसाठी सुद्धा योजना सुरू करावी अशी मागणी त्यानं या आपल्या भाषणामधनं केलेली। मुलांना आता सरकार पगार सुरू करणार, आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय। दिवसभर मोबाईल उडत बसतेत, पुढे पाणी खात बसतेत, मोबाईलवर गेम खेळून त्यांचे डोके हँग झालेत। आता तर वरून त्यांना पगार सुरू केला, मग तर ते रानात बी काम करणार नाही, फुगिरी मारत गावात बोंबज थिरतेत। मग आम्ही बारकाल्या पोरांनी सरकारचं काय गोळ मारलंय, आम्हाला बी पगार सुरू करा, आम्हाला खर्चा पाण्याला पैसे लागते। सरकारने एक बारीक सारीक लाडकं लेकरू योजना आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा। मग आम्हाला पगार, मोठ्या मुलांना पगार, मोठ्या माणसांना पगार, मग तर लेकीला पगार, सुनाला पगार, मग तर काय सगळ्यांनाच पगार। काम करायची गरज नाही, फुकटचं बसून खायचं बंद करा हे सगळं, अशाने आळशी पिढी तयार होईल। मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील। मग का जर इंग्रज आले ते तुम्हाला एवढे आळशी लोक कसे झाले समजतील, म्हणून तुम्हाला आवताला नाही तर नांगराला झुकतील। म्हणून म्हणतो शहाणे व्हा, कष्ट करा, कष्टाशिवाय पर्याय नाही। या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही। तर सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा लाडका भुऱ्या सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। गौरव साळी आपले प्रतिनिधी जालन्यातनं आपल्या सोबत आहेत। गौरव, जालन्यामधला हा भुऱ्या आता संबंध महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेला आहे, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। फार नेमकं महत्त्वाचं तो बोलतोय, कोण आहे हा याच्याविषयी जाणून घेऊया। नुकत्याच स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रभरात जे भाषण गाजलं तो म्हणजे भुऱ्या। आणि मी सध्या आता उभा आहे जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुकापुरी येथील रेवलगाव या ठिकाणी। माझ्यासोबत भुऱ्या आहे। भुऱ्याने स्वातंत्र्य दिनी भाषण केलं आणि त्याचं भन्नाट भाषण आता सध्या महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे। भुऱ्या, काय सांगशील, तुझं जे भाषण आहे हे महाराष्ट्रात गाजतंय, काय वाटतं तुला? मला खूप छान वाटतं। कसा सराव केला याच्यासाठी तू? मी थोडं मनातून शिकलो। वडिलांनी थोडं सांगितलं, सरांनी थोडं सांगितलं, आईने थोडं सांगितलं। यापूर्वी पण तू लोकशाहीवर भाषण केलं होतं, त्यानंतर तू महाराष्ट्रात फेमस झाला होता, काय सांगशील याबद्दल? मला खूप छान वाटतंय, मी महाराष्ट्रात गाजलो म्हणून मला खूप छान वाटतंय। तुला वाचण्याची आवड आहे का? हो, मला वाचण्याची खूप आवड आहे। तू भाषण केलं होतं, नेमकं ते भाषण काय होतं आणि याच्यातून काय संदेश देशील? मी मोठ्याल्या मुला आता त्यांना वरून पगार सुरू केला तर ते गावात बोंबलं थिंडत होते, म्हणून आम्हाला बी पगार सुरू करा असा संदेश दिला मी। तू अशी मागणी केली आहे सरकारकडे की मुख्यमंत्र्यांचा आम्ही काय घोडं मारलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी लाडकं लेकरू योजना सुरू करावी। आम्हाला सरकारने लाडकं लेकरू योजना सुरू करावी असं मला वाटतंय। का वाटतं तुला असं, काय कारण आहे? कारण की मोठाले मुलं गावात पुढ्या पाणी खात बोंबलं थिंडतात आणि आम्हाला खर्चा पाण्याला पैसे लागतात। तू असं देखील म्हटलं की आता मुलांना पगार सुरू केलाय, सुनेला पगार सुरू केलाय, बहिणींना पगार सुरू केलाय, म्हणजे सगळ्यांनाच पगार सुरू केलेला आहे, त्यामुळे पिढी आता आळशी बनत जाईल। मग पुन्हा इंग्रज येऊन गुलाम करतील आपल्याला, म्हणून असं मी संदेश दिलाय। तुझं नेमकं म्हणायचा उद्देश काय? तुला योजनेचा लाभ पाहिजे का सरकारने योजना बंद करावी, काय वाटतं? मला वाटतंय आम्हाला बारकाल्या मुलांना सरकारने लाडकं लेकरू योजना सुरू करावी। तुझं नेमकं भाषण काय होतं, कसा अभ्यास केला त्यासाठी? सर्वप्रथम विद्याची माता सावित्रीबाई फुलेच माझे त्रिवार वंदन। आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, माझे बालमित्र आणि गावातील उपस्थित तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। इंग्रज किती कडू होते, जुलमी होते, पण आपल्या क्रांतिकारकांनी त्यांना कसे पाणी पाजले हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितले। आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण आमच्यासारख्या बारकाल्या मुलांना खरंच स्वातंत्र्य आहे का? कुणी येतंय ना आम्हालाच काम सांगतंय, घरातली बारीक सारीक सारे आम्हीच करतो, रानातल्या कामाला पण आम्हालाच नेतात आणि सुट्टी असली की घरचे काम, रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही? आणि पुन्हा अभ्यास पण करायला लागतो, मग आम्ही खेळायचं कधी? आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल
कमाल करायला लागले ते मोठाले माणसं. मोठाल्या मुलांना आता सरकार पगार सुरू करणार. आधीच त्यांना काय काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय. दिवसभर मोबाईल चिवडत बसतात, पुड्या पाणी खात बसतात. मोबाईलवर गेम खेळून त्यांचे डोके हँग झालेत. आता तर वरून त्यांना पगार सुरू केलाय, मग तर ते रानात बी काम करणार नाही, फुगिरी मारत गावात बोंबलत हिंडते. मग आम्ही बारकाल्या मुलांनी सरकारचं काय घोडं मारलंय. आम्हाला पगार सुरू करा, आम्हाला खर्चा पाण्याला पैसे लागतात. सरकारने एक बारीक सारीक लाडकं लेकरू योजना आणावी आणि सरसगट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा. मग आम्हाला पगार, मोठ्याल्या मुलांना पगार, मोठ्याल्या माणसांना पगार, लेकीला पगार, सुनाला पगार, मग तर काय सगळ्यांनाच पगार. काम करायची गरज नाही, फुकटचं बसून खायचं बंद करा हे सगळं. अशाने आळशी पिढी तयार होईल. मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील. मग का जर इंग्रज आले ते तुम्हाला एवढे आळशी लोक कसे झाले समजतील. म्हणून तुम्हाला आवताला नाहीतर नांगराला झोपतील. म्हणून म्हणतोय शहाणे व्हा, कष्ट करा, कष्टाशिवाय पर्याय नाही. या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. आपल्यासोबत भोऱ्या होता. भोऱ्याचे वडील आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगणार? भोऱ्याने भाषण केलेलं आहे, यापूर्वी देखील भोऱ्याने भाषण केलं होतं. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? त्याला वाचण्याची आवड आहे का? हो, वाचण्याची खूप आवड आहे त्याला. आणि विशेष म्हणजे त्याला अभिमान वाटतो आम्हाला पण, कारण एवढं नाव गाजतोय हो आमच्यावर, बाकी काहीच. तो मागणी करतोय की सरकारने लाडका लेकरू योजना सुरू करावी. नुकतंच सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, लाडका भाऊ सुरू केलेली आहे, लाडकी लेक योजना देखील कार्यान्वित आहे. याचबरोबर लाडका शेतकरी योजना देखील सरकार सुरू करणार आहे. बरोबर आहे, कारण त्याचा उद्देश एवढाच होता की हे बंद करावं सर्व. आणि काय ही जे लाडकी बहीण, लाडका भाऊ ही जी योजना चालू आहे त्याचं एवढंच मत होतं, कारण तो रोज मोबाईल बघतोय. त्या मोबाईलमध्ये बघून ते हे काय नेमकं त्याच्यावरून त्यांनी त्या गोष्टी केल्यात. आणि त्याची एवढीच इच्छा आहे होती किंवा ते बंद करावं सर्व, बाकी काहीच नाही. लोकांना आळशी बनवू शकतात असं त्याची स्वतःची मनस्थिती आहे. तो इयत्ता 3री मध्ये शिकतो, परंतु इतका समजूतदारपणा त्यामध्ये आहे. नेमकं कशा प्रकारचं त्याला मार्गदर्शन तुम्ही करता? नाही, मार्गदर्शन म्हणून काही नाही सर, मी जास्त माझ्या बाहेरच असतो, त्याच्यामुळे फक्त त्याचं स्वतःची माइंड तेवढा आहेच, बाकी काही. तिने जे भाषण केलं यामध्ये कोणी कोणी त्याला सहकार्य केलं? तुमचं कितपत सहकार्य लागलं? नाही, मी आणि थोडंफार सरांनी त्याला थोडं मार्गदर्शन केलेलं आहे, आणि मी, बाकी काहीच नाही. काय भावना आहे आज? पुन्हा एकदा तुमचा भोऱ्या जो आहे तो महाराष्ट्राचा स्टार झालेला आहे. खूप खूप अभिमान वाटतो सर या गोष्टीचा, बाकी काय. कारण तो त्याच्या वयानुसार तर भरपूर काही आम्हाला आयुष्यात वाटलं बी नव्हतं या गोष्टी करताना, आज घडलं एवढंच. भोऱ्या, काय सांगशील सरकारला पुन्हा एकदा? मला सरकारला सांगायचंय की मोठ्याल्या मुलांचा पगार बंद करा आणि आम्हाला बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा असा मी संदेश दिलाय. एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो, राज्यभरात भोऱ्या म्हणजे जालन्याचा जो भोऱ्या आहे याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. भोऱ्याने जे भन्नाट भाषण केलं होतं ते सध्या राज्यात प्रचंड व्हायरल होत आहे. आणि हा जो भोऱ्या आहे यांनी यापूर्वी लोकशाहीवर भाषण केलं होतं, त्याचं ते भाषण जे आहे ते राज्यात प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा भोऱ्याचं जे भाषण आहे ते राज्यात गाजताना दिसत आहे. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना, सुखापुरी.